आरती तिच्या खोलीमध्ये इकडे तिकडे फिरत होती, कारण तिला आज मुलाकडचे पाहायला येणार होते. आरतीच्या खोलीमध्ये तिची जेव्हा आई आली तेव्हा आरती रडत आईला म्हणाली की आई, मला हे लग्न करायचं नाही. आई, तुला मी सांगितलं होतं ना की माझं अक्षयवर प्रेम आहे. आरतीच्या आईने तिच्याकडे रागाने पाहिलं. आरती, गप्प बस. प्रेमाचं नाव घेऊन आमचं नाक कापू नकोस. तुझे वडील जिथे म्हणतील तिथेच तुझं लग्न पक्क होत असते. आरतीने तिच्या आईला खूप वेळा समजावून सांगितलं, पण आरतीचं तिच्या परिवारापुढे काही चाललं नाही आणि तिचं लग्न दीपकसोबत झाले. आरती या लग्नामुळे अजिबात खुश नव्हती. लग्नाच्या पहिल्याच रात्री दीपकच्या व्यवहाराने तिचं मन काचेसारखं तुटून गेलं. पहिल्या रात्री दीपक आरतीसोबत काहीही प्रेमाच्या गोष्टी केल्या नाही. तिला काही न विचारता तिच्याकडून त्याची गरज भागून कूस बदलून दीपक झोपी गेला. आरती रात्रभर रडत बसली. सकाळच्या वेळी पण ती गुमसुम दिसत होती. तिच्या सासूने, मुक्ताताईने तिला उदास पाहून विचारलं की काय झालं आहे सुनबाई, तू नाराज का आहेस? तुला तुझ्या माहेरची आठवण येत आहे का? तुला इथे काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकते. आता मी पण तुझी आई आहे. असं म्हणून मुक्ताताईने आरतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. सासूकडून आईसारखे प्रेम मिळाल्यामुळे आरती भावूक झाली. आरतीच्या सासरी तिचा नवरा दीपक, सासू आणि तिचा दीर सागर एवढेच राहत होते. आरतीच्या सासूचा आणि दीराचा स्वभाव खूप चांगला होता. ते दोघे पण आरतीची खूप काळजी घेत होते. पण आरतीचं लग्न ज्याच्यासोबत झालं होतं त्याचा व्यवहार आरतीला काही समजतच नव्हता. दीपक खूपच महत्त्वाकांक्षी माणूस होता. तो खूप प्रॅक्टिकल विचार करत होता. त्याच्या आयुष्यात प्रेम, भावना याबद्दल काही मूल्य नव्हते. तो त्याच्या बायकोला फक्त एक शारीरिक गरज भागवणे इतपत समजत होता. दीपक त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या पार्टीमध्ये जाऊ लागला. तिथे जाऊन त्याला वाईट मित्रांची संगत लागली. त्यांच्यासोबत मिळून आता दीपक दारूसुद्धा पित होता. रात्री उशिरा तो दारू पिऊन येऊन बायकोसोबत दुर्व्यवहार दीपक करत होता. आपल्या वहिनीसोबत एवढा बेकार दुर्व्यवहार होत आहे हे पाहून तिच्या दीराला, सागरला खूप वाईट वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सागर त्याच्या भावाला दीपकला समजवण्याचा पण प्रयत्न करत होता, परंतु दीपक त्याच्याच आयुष्यात मस्त राहत होता. तो कोणाला बोलत पण नव्हता. मुक्ताताईला पण त्यांच्या मोठ्या मुलाचा व्यवहार पाहून त्याच्यावर खूप राग येत होता. कधी कधी मुक्ताताई त्याला खूप समजावून सांगत होत्या, पण दीपक त्याच्या मनाला वाटेल तसाच वागत होता. दीपक स्वतःच खरं मानत होता. दुसऱ्यांच्या बोलण्याला तो महत्त्व देत नव्हता. आरती दिवस रात्र तिच्या नशिबाला कोसत होती. हे असं कोणतं पाप केलं होतं त्यामुळे दीपक सारखा नवरा मिळाला आहे? परिवारातील बाकीचे सदस्य जसे चांगले आहेत तसे दीपक का नाहीत, असा तिला विचार येतो. आरती तिच्या पहिल्या प्रेमाला, अक्षयला विसरून पण ती आनंदाने राहत होती. त्या परिस्थितीला आपलं मानत आयुष्य काढत होती. पण दीपकचा व्यवहार पाहून मनात नसताना सुद्धा तिच्या डोळ्यासमोर अक्षयचा चेहरा येत होता. अक्षय पण आरतीवर खूप प्रेम करत होता. तो आरतीच्या छोट्या छोट्या इच्छाचा मान ठेवत होता आणि तिचा सन्मान पण करत होता. पण दीपकने आरतीवर काडीचं सुद्धा प्रेम केलं नव्हतं. तो फक्त रात्रीची गरज आहे याच नजरेने तिच्याकडे पाहत होता. पण प्रेम ही अशी भावना आहे की ज्यामध्ये स्पर्श न करता आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट समोरच्याला समजत असते. पण इथे तर आज तिच्या कोमल हृदयाचा दरवाज चकनाचूर केला जात होता. सागर त्याच्या वहिनीची हालत पाहून प्रत्येक वेळी तिला आनंद देण्याचा प्रयत्न करत होता. आरतीची सासू आणि दीर ते दोघेच आरतीच्या आनंदाचा खजाना होते. नवरा आल्यावर तिचं दुःख तिच्यासमोर येत होतं. आरतीच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं आणि या काळात आरती प्रेग्नेंट पण झाली होती. सागर आणि मुक्ताताई आता आरतीची काळजी पहिल्यापेक्षा जास्त घेऊ लागले. दीपकला आता तर त्याच्या बायकोकडून काहीच घेणं देणं राहिले नव्हते. 9 महिने पूर्ण झाल्यावर आरतीने एका मुलाला जन्म दिला. आरतीच्या मनात एक उम्मीद निर्माण झाली की मुलाला पाहिल्यानंतर दीपकमध्ये काहीतरी सुधारणा होईल. पण असं काही घडलं नाही. दीपकला अजून पण त्याच्या मुलाशी आणि बायकोशी काहीही घेणं देणं नव्हते. एका रात्री दीपक दारूच्या नशेमध्ये
खूप जोरात गाडी चालत होता. एका वळणावर त्याचा बॅलन्स गेला आणि गाडी एका झाडाला जाऊन धडकली आणि तेव्हा त्याच्या डोक्याला खूप मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आरती आधी तर अभागन होती, पण आता तर ती विधवा झाली होती. समाजाच्या नजरेने आता ती विधवा झाली होती. ती एकदम शांत झाली होती. असं पण तिने आयुष्यात काहीच गमावलं नव्हतं. पहिल्यांदा तिने तिचं प्रेम गमावलं होतं, ज्याला तिने खूप मनापासून स्वीकारलं होतं. दीपक कमीत कमी तिचा कसा पण असला तरी नवरा आणि तिच्या मुलीचा बाप तरी होता. त्याच्यावरती बापाचं छत्र होते. आता तर आरती अपशकुनी पण झाली होती, परंतु तिचा उदार चेहरा सागर आणि मुक्ताताईला बघवत नव्हता. एक दिवस आरतीचे आईबाबा तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आले. मुक्ताताई हॉलमध्ये बसून त्यांच्यासोबत बोलू लागल्या. त्या आरतीच्या आईशी म्हणाल्या की हे बघा आरतीची आई, जे काही झालं ते झालं, पण आरती असं बेरंग जीवन पण जगू शकत नाही. मी विचार केला आहे की आरतीचं लग्न सागरसोबत लावून द्यावं. त्यामुळे आरती आणि आमचा नातू याच घरात राहतील. सागरला पण या नात्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. आरतीचे आईवडील तर लगेचच या लग्नासाठी तयार झाले, कारण आरतीच्या आयुष्यात याच्यापेक्षा सुंदर काही घडू शकत नव्हते. इकडे खोलीमध्ये आरती पण त्यांचं बोलणं ऐकत होती. सासू तर म्हणली होती की आरतीचं लग्न सागरसोबत लावून देते, त्यामुळे सून आणि नातू याच घरात राहतील. पण आरती सागरला आपला नवरा म्हणून कशी स्वीकार करणार होती, कारण तिने तर त्याला भावासारखे समजलं होतं. ती कशी दिरासोबत नवरा बायकोचा संबंध जुळवणार होती. असं पण पहिल्यांदा तिच्या घरातल्या माणसांमुळे तिने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. आरतीचं नशीब दुसऱ्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे लिहिलं जात होते. जरी ती लिहित असली तरी त्यांच्या झळा फक्त तिलाच लागत होत्या. मोठे माणसे हे विसरून जातात की तिच्या पण काही इच्छा आकांक्षा असतील, पण तिला काडीचीही किंमत दिली जात नव्हती. सागरने पण आरतीला किती दुःख सहन करावं लागलं हे त्याला माहीत होतं. त्याने लगेचच आरतीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि विचार केला होता की आता तो आरतीच्या आयुष्यात आनंद आणणार आहे. पण इकडे आरतीचं मन उलटच विचार करत होते. तिचं मन या नात्यासाठी अजिबात तयार होत नव्हतं. आरतीने तिच्या आईला तिच्या मनामधलं सगळं सांगितलं की मला सागरसोबत नातं जुळवायचं नाही. पण तिची आई तिला रागात म्हणाली की अगं तू भाग्यशाली आहेस, त्यामुळे तुला अजून एकदा सुहागन होण्याचा मौका भेटत आहे. सागरसोबत लग्न नाही केल्यावर तुझं भविष्य खूप वाईट जाईल. तुझ्या मुलाला कोण सांभाळणार आहे? तुझी सासू एवढी चांगली आहे की मोठा मुलगा या जगात नाही, तर छोट्या मुलासोबत ती लग्न तुझं लावून देत आहे. दुसऱ्या घरातच सून विधवा झाल्यावर लगेचच तिला हाकलून देतात. हे बघ आरती, मला काही सांगू नकोस. तू शांतपणाने हे लग्न कर. आणि असं पण सागर काय तुझा खरोखरीचा भाव आहे का? हळूहळू ॲडजस्ट करायला तू लागशील. आईच्या बोलण्यावर आरती रडू लागली. तिला जणू ती माणूसच नाही अशा प्रकारे सगळे समजत होते. ती एक वस्तू असल्यासारखे तिला कोणासोबत पण जोडत होते. तिच्या भावनांचा काही सुद्धा मोल नव्हता. आरती आणि सागरचं लग्न एका मंदिरामध्ये होणार होते. जेव्हापासून त्या दोघांचं लग्न जमलं तेव्हापासून सागर आरतीच्या मुलाला जास्तच प्रेम करू लागला होता. तो दिवसभर त्यालाच घेऊन इकडे तिकडे फिरत होता. आरतीने तर त्याच्याशी नजरे मिळवणे पण बंद केले होते. त्याला पाहून असं वाटत होतं की तो मनापासून जुनं नातं विसरून नवीन नातं जोडण्यासाठी तयार आहे. आरतीचं मन होत होतं की जे काही तिच्या मनामध्ये चाललं आहे ते सगळं सागरला सांगावे, पण आईचं बोलणं आठवून तिचं पाऊल पुढे पडत नव्हते. मुलासाठी तिला तिच्या इच्छा दाबून ठेवाव्या लागत होत्या. तिला आतमध्ये घुटन होऊ लागले. बघता बघता लग्नाचा दिवस उजडला. मजबुरीमुळे आरती तिच्या मनाची हालत कोणाला सांगू शकत नव्हती. लग्नाचा मुहूर्त दुपारनंतर होता. तिची सासू सकाळपासून सागरच्या खोलीमध्ये फुलांच्या टोपल्या पाठवत होती, कारण त्यांची रूम फुलांनी चांगली सजवली गेली पाहिजे. ती विचार करते, हे जेव्हा सागर तिला पहिल्यांदा स्पर्श करेल तेव्हा ती एका पत्नीच्या नजरेने त्याला कशी बघणार आहे.
या विचारानेच तिचे हातपाय थरथर कापू लागले. नाही नाही, हे होऊ शकणार नाही. मला सागरसोबत बोलावं लागेल. मला हे लग्न करायचं नाही. काही पण झालं तरी आता मी या लग्नाला स्वीकार करणार नाही, असं म्हणून ते सागरला इकडे तिकडे शोधू लागली. पण सागरचा कुठेच आता पत्ता नव्हता. आरतीने सागरला फोन लावला, पण तो तिचा फोन उचलत नव्हता आणि ती सागरबद्दल कोणालाही काही विचारू पण शकत नव्हती. हळूहळू वेळ जाऊ लागली. पार्लरवाली आरतीला तयार करू लागली. इकडे आरतीच्या मनात खूप काही येत होतं. तिला सागरला भेटून हे सांगायचं होतं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही, पण सागर तिला कुठेच दिसत नव्हता. एका मिनिटानंतर आरतीचा श्वास खालीवर होऊ लागला. मुक्ताताई पण सकाळपासून घरातील कामातच गुंतल्या होत्या. थोड्या वेळाने मुक्ताताई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या की बाळा, आता थोड्या वेळाने तू अजून सुहागण होणार आहेस. असं म्हणताच मुक्ताताईच्या डोळ्यात लगेच पाणी आले. सासूचं प्रेम भाव बोलणं ऐकून आरती पण इमोशनल झाली. पण जर तिने लग्नाला नकार दिला तर ती तिच्या सासूचं मन दुखवणार होती. मुक्ताताई आरतीला म्हणाल्या की आरती, तू तयार हो, सागर डायरेक्ट मंदिरामध्येच भेटणार आहे. तिने मान खाली घातली आणि विचार केला की सासूचं बोलणं ऐकून तिला लग्नाला कशी नकार देणार आहे. जे काही चाललं आहे ते होणार आहे असा तिचा भास होऊ लागला. आरतीच्या चेहऱ्यावरील नाराजी पाहून मुक्ताताई म्हणाल्या की फक्त काही वेळ, त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर आनंद मला दिसणार आहे. सागर तुझ्या आयुष्यात आनंद आणणार आहे. सासू तिला आश्वासन देऊन तेथून निघून गेली. पण इकडे आरती मोठ्याने तोंडाला पदर लावून रडू लागली. सगळे मंदिरमध्ये पोहोचले. तिचे डोळे सागरला शोधत होते, पण तो कुठेच दिसत नव्हता. आरती मंडपामध्ये येऊन बसली होती. ब्राह्मण काका म्हणाले की नवरदेवाला बोलवून आणा. आरतीचं मन खूप घाबरले की आता काय होईल. एवढ्या नातेवाईकांसोबत मी लग्नाला नकार कसा देऊ असा प्रश्न तिला पडला. तेव्हा मुक्ताताईचा आवाज आला आणि म्हणाल्या की हे बघा ब्राह्मण काका, नवरदेव पण आला आहे. आरतीने जेव्हा वरमान करून पाहिलं तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो तर तिचा अक्षय होता, ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केलं होतं. प्रश्नार्थक नजरेने आरती मुक्ताताईकडे पाहू लागली. मुक्ताताईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या की तू तर आमच्या परिवारासाठी तुझ्या प्रेमाला त्यागलं होतं. त्या दिवशी मी तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं ऐकलं होतं की तुला सागरसोबत लग्न करायचं नाही, पण वाटलं की लग्न झाल्यावर हळूहळू सर्व काही बदलेल. मला माहीत नव्हतं की तू कोणावर तरी प्रेम करत होती. कालच सागरला अक्षय भेटला होता. अक्षयला तुझ्या बाबतीत सगळं काही कळालं होतं, त्यामुळे तुझा हात मागण्यासाठी तो घरी येणार होता. आणि शिवाय सागरला फक्त तुझा आनंद बघायचा होता आणि तो आनंद तुझा अक्षयमध्ये आहे हे पाहून त्याला आनंद झाला. त्यांनी आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलं. तिने सागरकडे पाहिलं आणि सागर म्हणाला, हा वहिनी, मी तुमचा त्रास पाहिला आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात आम्हाला आनंद भरायचा होता. असं पण तुमचा आनंद माझ्यापेक्षा अक्षयच्या आयुष्यात जास्त आहे. खरंच सागरने तिला तिचा आनंद मिळवून दिला होता. हे बघ आरती, मी तुला सांगितलं होतं ना की माझा सागर तुझ्या आयुष्यात आनंद आणणार आहे आणि त्याने तो तुझ्या आयुष्यात आनंद पण आणला आहे. आम्हाला तर कालपासून सगळ्यांना माहीत आहे की तुझा नवरदेव अक्षय होणार आहे. आम्ही सगळे तुला सरप्राईज देणार होतो. कालपर्यंत मी विचार करत होती की तू नवरी बनून आमच्याच घरी येणार आहे, पण आता तू दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाणार आहे. पण तुला सुहागण बनवण्याचं स्वप्न माझं पूर्ण झालं आणि यावेळेस तू तुझ्या प्रेमासोबत जाणार आहेस. आरती इमोशनल होऊन मुक्ताताईच्या गळ्यात जाऊन रडू लागली. लग्नानंतर कायमची आरती आता अक्षयची झाली होती. अक्षयने आरतीच्या मुलाला पण मनापासून स्वीकारलं. मनातल्या मनात आरती तिच्या दिराचे आभार मानत होते की कारण त्याने तिच्या आयुष्यात खूप मोठा आनंद तिला दिला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर
चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.